वरून गेलेला असतो. तर त्यासाठी तुम्हाला मेहनत करणं खूप जरुरी आहे. कसं आहे, आपण करतो, सगळेजण मेहनत करतोय, सगळ्या क्षेत्रामध्ये हातपाय मारतोय, पण सक्सेस कुठे आहे, त्याच्यामध्ये ग्रोथ किती आहे, हे आपल्याला स्वतः फाइंड आउट करायला लागेल तुमच्या टॅलेंटनुसार. ते जर नाही फाइंड आउट केलं ना, तर तुम्ही फक्त एक काय म्हणतात ते प्रवाह कुठेतरी जातोय, त्याच्यासोबत तुम्ही निघून जाताय. काहीतरी कोणतरी करताय म्हणून सर जसं म्हणले गव्हर्नमेंटचे एक्झामचे सरांनी एक्झाम्पल दिलं, तर मी पण तेच बोलतो मुलांना. कारण आज मी परभणीचा असल्या होतो, पण 12 वर्षात परभणीला खूप कमी यायला भेटायचं, कारण सुट्ट्या वगैरे त्या असायच्या. एंड ऑफ द डे काय, तुम्ही मेहनत कराल तरच सक्सेस आहे. तुम्ही म्हणाल दर सॅटर्डेला मी गावी येणार आहे, तर पॉसिबल नाही आहे. तुम्हाला तिथे राहायला लागेल. काही जणांना परभणीत पण जॉब भेटू शकतात. आज बँकिंग इंडस्ट्री आली आपल्यापर्यंत, सर्व बँक नाही, हळूहळू येतात. येणार 3 महिन्यामध्ये 3 ब्रांच आपल्या परभणीत ओपन होत आहे. IDFC होते, येस बँक होते, बंधन बँक होते. आपल्या आज इंडस्ट्रियल बँक ओपन झाली, 4-5 तारखेला ओपनिंग झाली, मी स्वतः तिथे होतो. सहयोग ब्रांच म्हणून आहे, सहयोगची ती ओपनिंगला तयार आहे. एवढ्या बँक्स आपल्या शहरामध्ये येत आहेत. जिंतूरला येत आहेत, गंगाखेडला एक HDFC बँक होती, तिथे दुसरी येते, कारण मी त्या इंडस्ट्रीत आहे, रोज याच्यासोबत मिटिंग्स आहेत, सर्व काही मला माहिती आहे. अगोदर ह्या 10 वर्षाखाली अपॉर्च्युनिटी होत्या का? अजिबात नव्हत्या. नावाची एक HDFC बँक बघायला भेटायची स्टेशन रोडची, आता दुसरी बँक आहे वसमत रोडला, तिसरी येते जिंतूर रोडला. त्या सर्व येणाऱ्या अपकमिंग आहेत की ह्या अपॉर्च्युनिटी इथे पण अवेलेबल व्हायला, तेव्हा नव्हत्या. तर त्या अपॉर्च्युनिटीचं सोनं कोण करतंय? बाहेरचे करताय, लोकल नाही करत आहेत. का नाही करत आहेत? कारण आपण त्याच्यात इंटरेस्टच नाही, माहितीच नाही दिलं त्यात करिअर ग्रोथ काय. आपण माहिती कशाची घेतो बाबा? किती दिवस अभ्यास करायचा आहे, कशाचा अभ्यास करायचा आहे, कुठल्या एक्झामचा फॉर्म भरायचा आहे, कुठे सकाळी 4 वाजता उठून पळायचंय. करा, नाही म्हणत नाहीये, पण तुम्ही स्वतःला विचारा की मी त्याच्यासाठी कॅपेबल, त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी करू शकतो का? ते तर करतातच आहे. कोण नाही करत आहे? ज्याला जिंदगीमध्ये काहीच नाही बनायचं, मग ते सोपी भाषा पकडते. कुठेतरी एक्झामची तयारी करणं, नाही लागलं तर मग कुठेतरी कापड दुकानात जाऊन काम करणं. ज्याची मेहनत करायची इच्छा आहे ना, करिअर खूप मोठं आहे. तुम्ही करिअर मध्ये फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट जॉब लागला म्हणजे करिअर नाहीये. करिअर नाहीये, कारण मला जेव्हा लागलं नाही, मी 2 वेळेस फेल झालो. तो अक्षरशः जीव म्हणजे आपल्या मेंटॅलिटी आपल्या इकडल्या खेड्याच्या लोकांची ही आहे की बाबा गव्हर्नमेंट जॉब लागला म्हणजे तो सर्व काही आहे. म्हणजे इज्जत काढणं, टॉन्ट मारणं, तुम्हाला घरच्यांसोबत जरा 2 फुटके शब्द बोलणं, वाईट वाटलं आई वडिलांना, आपल्या समोर बोलणं. जोपर्यंत तुम्हाला राग नाही ना त्या गोष्टीचा, तोपर्यंत तुम्ही सक्सेस होणारच नाही. मला राग आला होता, त्याच्यानंतर मी गेलो आणि आज मी हाताने एक कॉलर टाईट करून सांगू शकतो की माझ्या घरातले सगळे जे काही माझे 2 भाऊ, एक बहीण आहे, माझी चुलत भाऊ आहे, माझा भाचा आहे, चुलत बहिणीचा मुलगा आहे, त्या सर्व आज बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आणि सर्व चांगलं करतात. आमच्या गावाचा 10 ते 12 बँकर भेटतील तुम्हाला. आणि त्याच्या घरात जाऊन परिस्थिती बघा आणि एका सरकारीवाल्याची जाऊन परिस्थिती बघा. जर डिफरन्स नाही वाटला तर माझ्याकडे या. मी म्हणत नाहीये की क्लास 1 अधिकारी होत नाही, क्लास 1 अधिकारी व्हा म्हणतो. फक्त एक कुठेतरी फॉरेस्ट ऑफिसर व्हायचे स्वप्न बघू नका. 30, 35, 40 रिटायरमेंट पर्यंत 70,000 पोहोचायचे प्रयत्न करू नका. इकडे या, मेहनत करा. तिथे माइंड बी तुम्हाला आराम असेल, सगळं काय असेल, पण तिथे करिअर नाहीये. आज जग ज्या स्पीडने जाते, सरांनी उल्लेख केला, ती स्पीड खूप जास्त आहे. आपण त्या जगामध्ये खूप पाठीमागे आहोत. आणि त्या इंडस्ट्रीत मी 12 वर्ष काम केले मुंबईमध्ये, आणि आज मी मुंबईमध्ये सेटल्ड आहे. फॅमिली तिथे आहे, घर आहे. मुंबईसारख्या ठिकाणी घर घ्यायची स्वप्न पण बघायचे नाही, त्या ठिकाणी 2 घर आहेत, फॅमिली आहे, सर्व काही आहे, आई वडील आहेत, येतात जातात सर्व. प्रत्येक मी बघण्याआधी मला बाहेर निघायला लागलो. मी म्हणत नाही की आता तुम्हाला बाहेर जायचीच गरज आहे, माइंड मी जवळ पण भेटू शकेल, पण ती तयारी तुम्हाला करायची सवय. लोकांना मेहनत, मुलं येताना असं जॉब काय, प्रोफाईल काय काम करावं लागेल. अरे तू येतोय आता काम करायला, पहिल्यांदा तुला एवढे प्रश्न आहेत, काम करण्यासाठी तयारी ठेवा. प्रश्न नंतर निर्माण करा, अगोदर करिअर स्टार्ट कर. जेव्हा आपण डिमांडिंग रोलला तेव्हा जेव्हा आपण 2 वर्ष 3 वर्षाचा अनुभव घेऊ, तेव्हा तुम्ही डिमांडिंग रोलला या. मला हा रोल पाहिजे, मला ह्या रोलची पगार पाहिजे, मला हा इतका पगार पाहिजे. हा प्रायव्हेट मध्ये ऑप्शन आहे. तुम्ही जर म्हणाल एखादा मी गव्हर्नमेंट मध्ये ऑप्शन्स आहेत, करिअर आहे, सर्व आहे, पण तुम्ही थोडी हिंमत दाखवा की क्लास 1 अधिकारी बना. सगळ्यांना प्राऊड फील झाला. मला पण झाला की माझ्या कोणीतरी माझ्या जवळच्या जिल्ह्यातला माणूस क्लास 1 अधिकारी झाला. नॉर्मल करण्यासाठी धावपळ नका करू. छोटी सरळ सेवेची तयारी 4-4 वर्ष मुलं करायले. काही विचार आहे काय पगार आहे तुम्हाला पण माहिती, मला पण. मी आज फिरतोय परभणीमध्ये, बघतोय प्रत्येक लॅबच्या बाहेर 50-50, 100-100 विद्यार्थी माझ्याकडे येत आहेत. 30-30 वर्ष, 35-35, सर कुठेतरी जॉब लावा. एवढे दिवस काय करणार सर? लॅब मध्ये तयारी करत होतो. मग लागला का नाही सर? 5 मार्काने गेला, 10 मार्काने. तुझी कॅपॅबिलिटी तू नाही ओळखणार तर मी ओळखू शकत नाही, आई वडील नाही ओळखू शकत. तुझी कॅपॅबिलिटी स्वतः तू ओळखू शकतो. किती टाइम कोणत्या गोष्टीला द्यायचा ते तू ओळखू शकतो. त्याच्यामुळे कसं आपल्याला डिसिजन टाइमवर घेणं खूप जरुरी आहे. मी म्हणत नाही की तुम्ही प्रयत्न करू नका, प्रयत्न करा, पण त्याला टाइम किती द्यायचा आहे. डिसिजन मेकिंग तुम्ही आहात. आई वडील पैसे देतात आपल्याला शिकायला. आई वडिलांची पण एक अपेक्षा असते. जेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन होतं, जेव्हा इंजिनिअरिंग होती किंवा MBBS होतं, काय होतं, आई वडिलांना वाटतं कसं आहे, जेव्हा आपली चप्पल वडिलांना यायला लागते ना, वडिलांची अपेक्षा वाढतात. मला काहीतरी मुलांनी आधार दिला पाहिजे.
आधार तर सोडा, पण वडिलांना एवढं वाटतं की त्याच्या तो त्याच्या जिंदगीमध्ये खुश असला पाहिजे, लाईफमध्ये पैसे कितीही कमवू पण कुठेतरी चिकटला पाहिजे. आता मी जर बघतो एखादे वडील येतात, सर पोराला कुठेतरी चिटकवा, हा एक शब्द आहे आपल्या गावरान भाषेतला. का थकलेले आहेत ते, त्याला कुठेतरी पैसे देऊन दे. मग तो विचार आपले वडील त्या लेवलला येत असतील तर तुम्हाला मला विचार करायची गरज आहे. तुम्ही टाइमवर कॉल घ्या. बँकिंग क्षेत्रामध्ये म्हणाल तर का बँकिंग क्षेत्रात एवढी अपॉर्च्युनिटी आहे, कारण त्याच्यामध्ये ग्रोथ तेवढा आहे. बँकिंग ज्या पद्धतीने वाढते, झपाट्याने वाढते, खूप साऱ्या. आज ग्रामीण क्षेत्रात बँक होत्या का? तुम्ही जर 10 वर्षापूर्वीचं बघा तर बँकिंग बोटावर मोजण्या इतकी होती. आज बघा तर प्रत्येक कोपऱ्यात सेवा केंद्र आहे, बँकिंग आहे, खूप काही आहे. जे करिअर एवढं आहे, कितीतरी डिपार्टमेंट्स आहेत, माहिती पण नाहीत आपल्याला. प्रमोशन्स एव्हरी इयर पगार कुठे होते? प्रत्येक वर्षी पगारवाढ होते कुठे? दरवर्षी बँकिंग मध्ये पगारवाढ आहे. ह्या मार्च मध्ये पगारवाढ झालेली, एप्रिल मध्ये लगेच क्रेडिट होते, बोनस होतं. प्रमोशन आहे तुमच्या मेहनतीचं फळ. म्हणून मी बोलतो मेहनत करायची तयारी ठेवा. 2 वर्षाची मेहनत या लाईन मध्ये मी केलेली आहे, स्ट्रगल केलेली आहे. 7 ला जायचो, 10 ला घरी यायचो, हेड ऑफिसला बसायचो, ब्रांच 4:30 ला बंद व्हायची, ऑफिसला जायचो. 2 वर्ष मेहनत केली ना तुम्ही मॅनेजर बनू शकता. तर ती मेहनत तुम्हाला दाखवायला लागेल रिझल्ट मध्ये. एज्युकेशन हे सर्व आपण आतापर्यंत दिलं. आपले जे आपले गुरुवारी आहेत त्यांनी आपल्याला इथपर्यंत बनवलंय, आई वडिलांनी आपल्याला इथपर्यंत पाठवलंय. आता तुमची जिम्मेदारी आहे करिअर मध्ये काय बनायचंय. तिथे आई वडील किंवा गुरुवारी आपल्याला गायडन्स देऊ शकतात, डिसिजन तुम्हाला घ्यायचंय. त्यांची जिम्मेदारी आपल्याला चांगलं एक व्यक्ती बनवण्याची आहे. पण चांगलं करिअर, आपली एक माणूस सुधारला त्याची पिढी सुधारते. ते वाचलेलं स्वामी विवेकानंदांचं वाक्य तुम्ही ऐकलं असेल, ते ऍक्च्युअली खरी गोष्ट आहे. जर एक माणूस सुधारला त्याची पिढी बदलते. माझ्या फॅमिलीमध्ये कोणीच जॉबला नव्हतं, मी पहिला होतो जे जॉबला लागलो. सगळे काही शेतीच करायचे. पण आज माझ्या फॅमिलीमध्ये 7-8 जण जॉबला आहेत, ते पण बँकिंग मध्ये, ते पण पुणे मुंबई, आणि चांगली पगार कमवत आहेत. असं नाही की 10 आणि 15 हजार, चांगली पगार कमवत आहेत. पहिल्यांदा कमी भेटेल, पहिल्यांदा तुम्हाला घरून पण 20,000 कोणी मागणार नाही. पहिल्या महिन्यातच पगार दे, आता मला 20,000 दे, नाही. वडिलांची एवढीच अपेक्षा असते, तू जॉबला लागलायस ना, तू कर. जेव्हा 1 वर्ष होतं ना, तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल लाईफ कळते मार्केटमध्ये काय चालू आहे. तेव्हा इमोशन्स करतात वडिलांचे काय. जेव्हा तुम्ही 10 लोकांना रोज नवीन मार्केटमध्ये भेटताय, जेव्हा तुम्ही निघता बाहेर, तेव्हा ऍक्च्युअल लाईफ कळते. इथे बसून रील्स बघून किंवा काही नाही होत. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे, लवकर विचार करा आणि लवकर डिसिजन घ्या. फक्त आता माझं ग्रॅज्युएशन तर झालंय, आता टाइम आहे, 6 महिने आराम करेल, 1 वर्ष आराम करेल, त्या विचारात नका राहू. किंवा ग्रॅज्युएशन आता एक्झामच बाकी आहे, मग बघू रिझल्ट लागल्यावर, एक्झाम झाल्या मला 1 महिन्याचा रेस्ट पाहिजे, आता मी गावी जाणार आहे. करा ना, कोण नाही बोलते, पण त्याची सुरुवात तर करा अगोदर जॉबची, करिअर करायची. शिक्षण खूप 15वी घेतलं, त्याच्यानंतरचे शिक्षण आहे, पण ते जॉब करतही घेता येतात. पण कॉलेजला तरी या, रेग्युलर या कॉलेजला. तिथे जे शिकण्यासारखं आहे ते बाहेर नाही मिळणार इथून गेल्यावर. आज मी जेव्हा 12 वर्ष कॉर्पोरेट मध्ये लाईफ केली ना, जेव्हा एखादा कॉलेजचा विद्यार्थी बॅग घेऊन येतो, मिस करायचो, अरे काय लाईफ होती यार. ते तुम्ही पण करा. जी लाईफ आहे ती वापस येणार नाहीये. अवश्य या कॉलेजला, रेग्युलर या. 5 तास, 4 तास, 6 तास कॉलेज असेल, जास्तीत जास्त 12 तास तर कॉलेज नाही घेत आहेत. 5 तास कॉलेजमध्ये द्यायचे. या ना, ती वेगळी फिलिंग आहे. तुम्हाला आज नाही कळणार, ज्यावेळेस तुम्ही काम करणार त्यावेळेस कळेल. त्याच्यामुळे सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, कॉलेजमध्ये आम्ही बघतोय कॉलेजमध्ये अटेंडन्स दिसत नाही मुलांच्या. आम्ही होतो तेव्हा काय, म्हणजे मी माझं शिक्षण जर सांगायचं, नरसिंह विद्यालय आहे लोहगावला. लोहगाव रेणकापूरच्या मध्ये एक पडीत शेत आहे, त्या शेतामध्ये विद्यालय, तिथे शिकलेलं 2 वर्ष. आम्ही नदीवर चालत यायचो, एवढी मजा यायची कॉलेजला यायची त्या काळात. आता मुलांना काय झाले माहित नाही. 12वी झाली की वेगळ्या लाईफ मध्ये जातात. अरे करा ना एन्जॉय, कोण नाही म्हणतंय. आम्ही करतो एन्जॉय, मी फिरतो, विकेंडला जातो, बाहेर सगळीकडे जातो. पण काम सोडून जातो का नाही जात. तसं तुमचं आत्ताचं काम, मोटिव्ह काय जे आहे कॉलेजला, त्यांचं काम आहे कॉलेजला येणं काम आहे. त्याच्यानंतर आई वडील लगेच फोन करतात का 12:30ला कॉलेज सुटलं, 1:15 झाला, घरी जाऊन आला. कोणी तर ह्या पद्धतीचे आई वडील आता तरी राहिले नाही. पहिले असतील पण आता तरी नाही. तुमचे वडील तुम्हाला फ्रीडम देतात तेवढं, पण ते फ्रीडम पूर्ण दिवस यूज नका करू. करिअर डिसिजन घ्या. त्याच्यानंतर काय, तुम्ही एकदा फक्त सुरुवात करा, पहिलं पाऊल टाका. सुरुवातच नाही केली तर पाठी राहा. माझी एवढीच रिक्वेस्ट आहे, पाऊल टाका, कोणत्याही क्षेत्रात टाका, पाऊल टाका. वेट नका करू की मी आता 2 वर्ष या गोष्टीला देईन, 3 वर्ष त्या गोष्टीला देईन. वय निघून जाते. तुमच्यासाठी टाइम किंवा माझ्यासाठी टाइम थांबणार नाही. जास्त टाइम नाही घेणार, कारण इन डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण. त्याच्यामुळे मी थांबतो आणि सरांना खूप खूप धन्यवाद देतो पुन्हा एकदा. आणि तुमच्या सर्वांचा पण आभार मानतो.